हाय हॅलो नमस्कार। आणि आता आपण नवीन ब्लॉग टाकतो आहोत। बऱ्याच टायमिंग नंतर मी कुठेतरी बाहेर फिरायला आली आहे म्हणून मी शूट करते। तर आम्ही कुठे आलेलो आहोत, तर आजूबाजूचा परिसर बघून तुम्हाला थोडं वाटत असेल एकदम प्लीजंट वातावरण। तर आपण आलेलो आहोत महाबळेश्वरला। महाबळेश्वर इथे आलेलो आहोत। महाबळेश्वर इथे कुठे राहायचं, किती दिवसामध्ये काय काय फिरू शकता, कसं यायचं, कुठे खायचं, काय करायचं, हे सगळं ह्या व्हिडिओत दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। येस, तर आता आपण आलेलो आहोत, पहिल्यांदा आपण स्टार्ट करतो हे मंदिरांपासून। तर आता आपण आलेलो आहोत महाबळेश्वर मंदिरमध्ये। इथे एक छान असं शंकर महादेवांचं मंदिर आहे आणि अशा थोड्याफार पायऱ्या आहेत, खाली पार्किंगची व्यवस्था आहे। पायऱ्यांनी आपण वरती जाऊन मंदिरात दर्शन घेऊ शकतो। आज संडे आहे तर थोडी गर्दी आहे बऱ्यापैकी आणि आजूबाजूला अशा प्रकारचे तुम्हाला शॉपिंगसाठी पण गोष्टी मिळू शकतात, जसं की वेगवेगळ्या प्रकारचे पेंडंट्स आहेत, परत हातातलं कानातलं, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे पर्सेस आहेत, गिफ्टसाठी खूप छान असे वस्तू आहेत। परत आता थंडी बरीच आहे त्यामुळे अशा टाईप्सच्या टोप्या, कानटोप्या वगैरे पण आहेत। तसं खूप छान प्रकारचं दोन्ही साईडला मार्केट आहे। काही खाण्याच्या वस्तू पण आहेत, जसं की चिंचावळा वगैरे, स्ट्रॉबेरीज वगैरे पण मिळतात इथे। तर ह्या छोट्या मुलांचे खेळणी तुम्ही बघू शकता, असे पर्सेस आहेत। तर ह्या बऱ्याच गोष्टी इथे मिळतात आणि हे बघू शकता, मी लाकडाची एक पर्स घेऊन उभी आहे। पर्स म्हणजे बास्केट काइंड ऑफ आहे ही, पण हे खूप छान वाटत होतं मला। असे खूप सारे इथे बास्केट्स अवेलेबल आहेत। हे मंदिर आहे, तिथून आपण जाणार आहोत पंचगंगा मंदिरला। हे पंचगंगा मंदिर आहे, तिथेच थोड्या अंतरावरती आहे। हे एकदम जवळ आहे, काही वेगळीकडे कुठे जायची गरज नाही आहे। इथे 5 नद्यांचं पाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि खूपच असं शुद्ध पवित्र पाणी आपण पिऊ पण शकतो तिथे, अशा टाईपचं आहे। मंदिराच्या आतमध्ये शूटिंग करणं अलाउड नाही आहे म्हणून मी केलेलं नाही आणि मला असं वाटतं की करूही नाही मंदिरांच्या आतमध्ये शूटिंग। युजली मंदिरांच्या आतमध्ये एक वेगळी प्रकारची एनर्जी असते, ती आपण जाऊन फील करायची असते। तर अशा प्रकारे इथे आतमध्ये पंचगंगा मंदिरही आहे आणि इथे 5 नद्यांचं उगमस्थान, 5 नद्यांचं पाणी आपल्याला आतमध्ये मिळतं बघायला। अशा प्रकारे छोटे छोटे स्टॉल्स आहेत इथे, सगळे कैरी, आवळा, चिंच, मी कैरी घेतली ह्याच्यामधली, खूपच छान होती कैरी, आंबट गोड। आणि हे आहे खूपच सुंदर असं कृष्णाई मंदिर, तुम्ही बघू शकता। एकदम असं ऐतिहासिक वाटतं आल्यानंतर। जुन्या टाईप्सचे जे मंदिर असायचे पहिल्यांदा, ते प्रिझर्व केलेलं आहे। असं इथे मध्ये एक छान कुंड आहे आणि आपल्याला असं साईडने आतमध्ये जायचं आहे। तिथेही आतमध्ये शूटिंग करणं अलाउड नाही आहे म्हणून मी नाही केलं आहे। असंच वेगवेगळ्या प्रकारचे इथे विकायला आहेत, बासरी, परत पाठीमागे चप्पल स्टॉल बघू शकता। आणि आता आपण पॉईंट्स बघायला चाललेलो आहोत। तर बघू शकता आपण इथे असे वेगवेगळे पॉईंट्स आहेत। आपण एल्फिस्टन पॉईंटला चाललेलो आहोत, तिथूनच जवळ आहे हे महाबळेश्वर टेम्पलपासून। तर धुक्याची चादर तुम्ही बघू शकता, खूप असं डीप धुकं आहे आणि जी दरी आहे ना ती एवढी छान वाटते बघायला आणि असं वाटतं की आपण खूप असं म्हणजे ढगांच्या आतमधून आपण काहीतरी खाली बघतोय, अशा टाईपचं फिलिंग येते। तर खूपच छान धुकं होतं, खूप थंड वातावरण होतं आणि खाली खूप अशी खोल दरी, वरून बघायला खूप छान वाटत होतं। असेच सगळे पॉईंट्स आहेत इथे, बरेच सारे पॉईंट्स आहेत, तुम्ही फिरू शकता। ॲट द एंड ऑफ दिस व्हिडिओ मी तुम्हाला एक फोटो शेअर करते, त्याच्यामध्ये प्रत्येक पॉईंट्सचे नाव आणि डिटेल्स पण मेन्शन असतील की तुम्ही कुठल्या दिवशी कुठलं काय करू शकता। तर अशा प्रकारे व्ह्यू आहे एल्फिस्टन
फक्त असं आहे की प्रत्येक पॉईंटच्या इथे जाताना थोडी काळजी घ्या, जास्त वाकू नका. छोटे मुलं असतील तर त्यांची तुम्ही स्वतःहून काळजी घ्या. बरे तिथे रेलिंग असतं लावलेलं, बट स्टील, कारण की उंच आहे खूप जास्त. जर का चुकून तोल गेला तर ते खूपच जास्त डिफिकल्ट होईल. त्यामुळे प्लीज टेक केअर. अदरवाईज नेचर तर स्वतःमध्ये खूप ब्युटिफुल असतंच, फक्त आपण कसं बघायचं आणि किती बघायचं हे आपल्यावरती असतं. आणि इथे असे आजूबाजूला छोटे छोटे स्टॉल्स आहेत. खूप छान असं चाट मिळतात इथे. कॉर्न चाट, चना चाट, मूंगफली चाट आणि स्प्राउट्स चाट असं सुद्धा आहे. आणि मंकीज तर खूपच जास्त आहेत इथे. आता आपण नेक्स्ट पॉईंटला जातो आहे. ते आम्ही थोडी भजी आणि वगैरे खाल्लेलं आहे. आणि हे आर्थर सीट पॉईंट आहे. इथून सावित्रीचा जो नदीचा व्ह्यू पॉईंट आहे तो आपण बघू शकतो खाली. आर्थर सीट पॉईंट आहे हा. आणि आता आम्ही इथे जेवायला आलेलो आहोत. आम्ही हॉटेल हिरकणीला गेलो होतो जेवायला. खूपच छान जेवण होतं. तिथून आम्ही बोटिंग करायला गेलो वेण्णा लेकला. तुम्ही बघू शकता खूप धमाल करताना सगळेजण. तर इथे जे हिरकणी हॉटेल होतं ते लिंगमळा वॉटरफॉलपासून जवळ आहे, पण ते खूपच टेस्टी जेवण होतं तिथे. बघा इथे सगळे वेण्णा लेकमध्ये खूप मजा करतायत. मला तर जाम भीती वाटत होती. मला पाण्याची आणि याची थोडी भीती आहे, बट स्टील आवडतं मला बोटिंग करायला. तर हे दोघं जण आमचे चालक होते बोटीचे आणि आम्ही सगळेजण मस्त मजा करतोय. 600 रुपीज फॉर 1 आवर पेडल. त्यानंतर आम्ही मार्केटमध्ये रात्री थोडंफार फिरायला आलेलो आहोत. बघू शकता मार्केटमध्ये खूप सारे ऑप्शन आहेत. आणि इथे स्पेशल आहे ते म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर्सचे चणे, जे आपण काबुली चणे, ज्याला आपण शेंगदाण्याबरोबर जे चणे आपण खातो ते चणे इथे खूप वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये मिळतात. तसंच चप्पल, बॅग्स आणि खूप सारे लखनवी कलेक्शन पण बघायला मिळत होतं. लखनवी कुर्ती, लखनवी साड्या आणि कफ्तान, ड्रेस मटेरियल्स. आणि ही जी काही क्रीम आहे, स्ट्रॉबेरी विथ क्रीम, हा प्रकार इथे खूपच भन्नाट आणि छान मिळतो. आम्ही दर दिवशी खाल्लं आहे. हे खूप छान आहे, तुम्ही पण खा. आणि आता आम्ही नेक्स्ट डेला चाललो आहे परत सकाळी उठून फिरायला. तर आमचा फर्स्ट स्पॉट असेल प्रतापगड. तर आता आम्ही पहिलं प्रतापगडला चाललेलो आहोत. बरं, ह्या दिवशी आम्ही नाश्ता जिथे आम्ही स्टे केलेला तिथेच खाल्लेला आहे, पोहे. आणि इथे स्टेचे खूप सारे ऑप्शन आहेत, खूप म्हणजे खूप सारे ऑप्शन आहेत. तुम्ही बघू शकता प्रतापगडला आपण आता चाललेलो आहोत. तर स्टेबद्दल सांगायचं झालं तर मी सजेस्ट करेन की जर तुमची स्वतःची प्रायव्हेट गाडी नसेल तर तुम्ही स्टे मार्केटच्या जवळपास घ्या. म्हणजे तुम्हाला पॉईंटसाठी तुम्ही तिथून प्रायव्हेट टॅक्सी हायर करू शकता किंवा संडेजला वगैरे गव्हर्मेंटची बसही असते. तर तसं तुम्हाला जायला बरं पडेल. जर तुम्ही वेण्णा लेक किंवा त्याच्या पण पुढे जर काही हॉटेल्स वगैरे बघितलात तर तुम्हाला जेव्हा टॅक्सीमधून तुम्ही रिटर्न याल तेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम येतील. त्यामुळे बेटर होईल, बिकॉज सगळ्या टॅक्सीचं स्टार्टिंग पॉईंट हे मार्केटमध्येच आहे. त्यामुळे तुम्ही मार्केटच्या जवळपास आणि खूप स्वस्त रेटमध्ये मिळून जातं, 1000-1200 एका दिवसाचे दोघांचे. तर तुम्ही त्या रेटमध्ये तिथे बुकिंग करू शकता. तर आता आपण प्रतापगडला चाललो आहे. जाताना पण असे खूप सारे स्टॉल्स आहेत आणि खूप सारे आजी आणि काकी लोक बसलेले, कैरी आणि आवळा, चिंच, बोरं घेऊन विकायला. आता आपण वरती जाऊया. खाली पार्किंग आहे, खूप काही जास्त नाही चढायचं आहे, बट ऑफकोर्स जसं ज्याला पॉसिबल होईल तसं. तर इथे वरती बरेच सारे पॉईंट्स आहेत, तुम्ही बघू शकता. तर इथून आपण पायऱ्या चढून वरती पहिल्यांदा आपला खूप मोठा असा प्रशस्त एंट्री गेट आहे, दरवाजा आहे. आणि हे तुम्ही इथे वाचू शकता, शिवप्रताप. आणि बघा सगळेजण चढत आहेत. थोडंसं ऊन होतं, आम्हाला निघायला थोडा उशीर झालेला त्यामुळे. तर आपण आता दरवाजापर्यंत पोहोचणार आहोत आणि दरवाजा एवढा सुंदर आहे. त्याच्या अगोदरचा इकडचा व्ह्यू पण
खूपच भारी वाटत होता. बघू शकता किती मस्त प्रशस्त असा दरवाजा आहे आणि हा पूर्ण आराखडा आहे प्रतापगडचा. आणि एवढं सुंदर दिसतं आपलं सह्याद्रीचा व्ह्यू बघू शकता. सनराईज आणि सनसेटला इथे खूपच छान वातावरण असतं. तर तुम्ही जर पॉसिबल असेल तर स्पेशली तसं या. अदरवाईज थंडीमध्ये तर मला वाटतं प्रत्येक वेळेला खूपच एव्हरी टाईम ऑफ द डे खूपच सुंदर दिसतं आहे. आता सध्या इथे डागडुजीकरणाचं पण काम चालू आहे, पण खूप छान वाटतं. आणि प्रत्येकाच्या तोंडामध्ये महाराजांचं नाव होतं, जय जयकार होता महाराजांचा, त्यामुळे खूप खूप छान वाटत होतं यायला. आणि हा जो काही वरून आपल्याला दिसणारा व्ह्यू आहे तो खूपच अमेझिंग होता. आणि मी पुन्हा सांगेन की कुठेही आपण जात असो, भले गड किल्लेच नाही पण कुठेही आणि आपण किल्ल्यावर आलेलो आहोत, प्रतापगडवर. खूप छान वाटतंय, म्हणजे काय वाटतंय हे तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. येताना खूप जाम चालत पायऱ्या चढत वरती आलं, पण खरंच म्हणजे महाराज काय होते, त्यांनी आपल्यासाठी किती काय काय केलं आहे. म्हणजे एक ओव्हरवेल्मिंग भावना आहे खूप जास्त. आत्ताच्या महाराष्ट्रात काय चाललंय, कुठले नेते काय करतायत ही वेगळी गोष्ट आहे, त्याच्याबद्दल बोलणं मला बोलायचंच नाही आहे. पण राजांनी आपल्यासाठी काय केलं आहे हे बघितल्यानंतर आपल्या ह्या महाराष्ट्रात जो राजांनी घडवला, इथे आपण जन्माला आलो आहे, त्याचा खूप जास्त अभिमान. जय शिव. जय श्री. इथे खाली ताक वगैरे पिण्याचं पण होतं. ताक, परत पिठलं भाकरी आणि अशा पण गोष्टी मिळत होत्या. आणि हे पूर्ण ओळख आहे किल्ल्याची. आणि त्याच्यानंतर आम्ही प्रतापगडावरून खाली आलेलो आहोत आणि हे तिथे जवळच एक शिवकालीन खेडा आहे. खूपच सुंदर असं त्यांनी जसं पहिल्यांदा आपलं घर कसं असेल किंवा हे शिवकालीन खेड्याला आपण विजिट करत आहोत. इथे खूप छान असं जे पहिल्या काळात आपण राहायचो, आपले घरं, आपली जी पहिली घरं होती तशा टाईप्स सगळं करून प्रिझर्व केलेलं आहे. तर खूप छान केलेलं आहे काम. आणि आतमध्ये खूपच सुंदर असे म्हणजे स्टॅच्यूज आहेत, पण असं वाटत नाही की स्टॅच्यूज आहेत, असं वाटतं की ते खरंच तिथे आहेत ती माणसं. आणि एंट्री तर बघा कसली भारी आहे, खूपच सुंदर एंट्री. आणि बघू शकता ह्या काकूंबरोबर मी इथे जेवण बनवते. आणि हे ॲक्च्युअलमध्ये चालू आहे. ओके, मी तुम्हाला दाखवते आता. ती चूल फुंकून दाखवते बघा, ॲक्च्युअलमध्ये आग चालू आहे इथे. आणि ही इथे ह्या काकूंबरोबर दळण दळते. कमॉन विभूती. बया काय करी ती. आणि इथे माझी चूल पेटलेली आहे आणि विभूतीने दळलेल्या दळणाच्या आम्ही इथे आता भाकऱ्या करणार आहोत. का बाई कसे पोरगी. पाणी टाकते. आता आपण नेक्स्ट बघूया. इथे असं पहिल्यांदा जसे आपण ताक घुसळायचो ते पण आहे. फळ
आणि हे तर खूपच छान आहे. तर आम्ही आता इथे असं फोटोशूट करत आहोत. हे फोटोशूट मी साडी वगैरे खूपच छान नेसलेली होतं. नाहीये, बघू शकता. विजू तिकडे हो. काही मी साडी वगैरे नेसलेली नाहीये, ती अशी मी आहे. आणि आता हे माझा प्रॉब्लेम होते लवकर. काय झालं? फोटो काढा. अरे माझी तर इथले तुम्ही सगळे व्हिडिओज आणि फोटोज पाहिले असतील आणि ते व्हिडिओज आणि फोटोज काढायला जास्त आम्हाला हेल्प त्यांनी केली आहे. तर हे दादा तुमचं नाव? गोपाळ गायकवाड. आणि खूप छान फोटोज काढतात सगळ्यांचे. आपण बोलायच्या अगोदर ते तिथे असतात की तुमचा फोटो काढू का हे विचारायला. तर खूपच हेल्पफुल आहे. तुम्ही इथे आलात तर नक्की भेट द्या ह्यांना पण. थँक्यू. वेलकम. आणि महाराजांचे स्टॅच्यू तर बघा किती छान वाटतोय. इथे सुद्धा असं एक होतं की जिथे आपण फोटो काढू शकतो. तर असे खूप जण इथे फोटो काढत होते. आणि ही एंटायर प्लेस खूपच फोटोजेनिक आहे. म्हणजे इथे प्री वेडिंग शूटसुद्धा होतात. तर तुम्ही तेही करू शकता येऊन. हा एक खूप छान असा राजवाडा आहे. बाहेर बघा मुली खेळत आहेत. आणि इथे खाली मुलं विटीदांडू खेळत आहेत. इथे मुली बाहेर खेळत आहेत खेळ. आणि इथे एक खूप छान घोडा दिसतोय. ह्या घोड्यावर पण आपण बसू शकतो चढून आणि फोटोज काढू शकतो. इथून पण असं एक आतमध्ये हा राजवाडा आहे. याच्या आतमध्ये पण जाऊन आपण फोटोज काढू शकतो. तुम्ही बघू शकता जी घरातली बाई असते, स्त्री असते, घरातली सून असते, ती कशी तुळशी वृंदावनाला पाणी देत असते त्याचं आहे. आणि खूप छान मेंटेन केलं आहे हा वाडा. सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं की त्यांनी त्यांचं जे काही काम आहे एवढं चोख केलं आहे की बाजूच्या भिंतींवरचं तुम्ही नक्षीकाम बघू शकता. एवढं छान मेंटेन केलं आहे त्यांनी की म्हणजे खूपच छान वाटलं इथे. हे इथे विटीदांडू खेळत आहेत. तेजस त्यांच्याबरोबर विटीदांडू खेळायचा प्रयत्न करतो आहे. आणि कधी एकदा ते त्यांच्या हातात येतं आहे हे बघतायत. पण सॉरी तेजस, असं काही नाही होणार आहे. दॅट इज ऑल स्टॅच्यू. आणि ते खूप छान असा पार आहे. तेजसचे प्रयत्न अजून चालूच आहेत. ओके, सो इथे खूप अशा पद्धतीचं सगळं आहे. इथे खूप छान पार आहे. पारावरती काका बसले आहेत. इथे दोघंजणं शेकोटी करून मजा घेत आहेत शेकोटीची. आणि इथे असा एक छान असा झोपाळासुद्धा आहे. इथे खाली हे लोहार काम चालू आहे. इथे एक विहीर आहे. आणि हे काका विहिरीतून पाणी घेऊन चालले आहेत. तर आता आपण विहीर बघायला जाऊया. ह्या ताई बघा डोक्यावर कळशी घेऊन येत आहेत आणि विभूती पाणी काढते विहिरीतून. कमॉन विभूती. आणि पाणी आलेलं आहे बघू शकता. विभूतीने पाणी काढलेलं आहे विहिरीतून. आणि हे सगळं आपण इथे करू शकतो. बेडूक बघा विहिरीमध्ये तुम्हाला दिसत असेल तर. आणि ही आहे बैलगाड्यांची जोडी. आणि आम्ही आता मस्तपैकी चाललेलो आहोत बैलगाडीतून फिरायला. ये खूप जास्त मजा आली आम्हाला इथे. आम्ही खूप एन्जॉय केलं. आणि तुम्ही बघू शकता इथून एक धबधबा पण दिसतो आहे. आता आपण नेक्स्ट पॉईंटला आलेलो आहोत. इथे एलिफंट हेड, परत निडल होल पॉईंट आणि केट्स पॉईंट, हे सगळे पॉईंट इथे एकत्र आहेत. आणि तिथून आपण आलेलो आहोत मेप्रो गार्डनला. मेप्रो गार्डनमध्ये पण खूप फिरण्यासारखं आहे. खूप फोटोजेनिक पॉईंट्स आहेत. चॉकलेट टेस्टिंग आणि सगळं सॅम्पल टेस्टिंग खूप फ्रीमध्ये आहे. खाकरा टेस्टिंग, खाकरा फॅक्टरी आतमध्ये.
आणि तुम्ही खाकरा टेस्ट करून इथून विकत घेऊ शकता. त्यांच्याकडे खूप साऱ्या ऑफर्स असतात. आणि इथे बघा फोटोज असे बरेच जण काढतात. हे स्ट्रॉबेरी पॉईंट, स्ट्रॉबेरीमध्ये तुम्ही आतमध्ये उभं राहून फोटो काढू शकता. आणि खूप सारे गेम्स पण होते ह्या वेळेला, जे आम्ही लास्ट टाईम आलेला तेव्हा नव्हते. हे खाकरा फॅक्टरी आहे. इथे खाकरा बनताना पण तुम्ही बघू शकता आणि फ्रेश विकत पण घेऊ शकता. तर बघू शकता खाकरा कसा बनतो आहे. आणि इथे पुढे गेल्यानंतर असं एक छान कमळाचं तलाव आहे. छोटंसं तलाव नाही म्हणता येणार, पण त्यांनी जागा केलेली. आणि हे फ्री टेस्टिंग आहे चॉकलेट्सचं. एक पान होतं आणि एक आल्मंड होतं. आणि त्यानंतर आम्ही निघालो आहोत परतीच्या प्रवासाला. सो अशा प्रकारे आम्ही बरेच सारे पॉईंट्स पाहिले महाबळेश्वर